नमस्कार, मी छाया. तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला काकड देवता म्हणजेच सीमा देवता याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. काकड हा शब्द जो आहे तो एक निमाडी शब्द आहे आणि जसं आपल्या घराला एक सीमा असते तसंच त्याप्रमाणे एक गाव संपल्यानंतरची जी सीमा चालू होते किंवा त्या सीमेवर तो देवता असतो त्याला काकड देवता हे असंही म्हटलं जातं किंवा ध्रुव देवता असंही म्हटलं जातं. आणि ग्रामीण भागामध्ये पण त्याला खूप महत्व दिलं जातं आणि इतर भागा म्हणजे सगळीकडे दिलं जातं तसं बघायला गेलं तर. आणि हे जे काकड देवताचं जे मुख्य मंदिर आहे ते आहे बडवानी जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये. आणि ह्या देवाची पूजा कशी करतात तर ह्या देवाची पूजा वर्षातून एकदा केली जाते. वर्षातून एकदा म्हणजेच ज्यावेळेस खूप पाऊस येणार असेल पावसाळ्यामध्ये तर त्यावेळेस त्या देवताची पूजा केली जाते. तिथे सिंदूर लेपन केलं जातं, लोकगीत म्हटले जाते. जे काही गावचे पाटील आणि पाटलीन आहेत त्यांच्या डोक्यावर धान्याचा जो कटोरा असतो तो दिला जातो आणि कटोरा देऊन मग तिथे ठेवून त्यांना ते सिंदूर वगैरे लावून त्याचं पूजापाठ केलं जातं, लोकगीत म्हटलं जातं आणि नारळ वगैरे फोडले जातात. आणि देवाला असाही प्रश्न विचारला जातो की देवा यावर्षी पाऊस किती पडणार आहे आणि पाऊस पडल्यानंतर म्हणजे त्याचं जे काही आहे आम्हाला पावसाचे किती टक्के आम्हाला प्राधान्य भेटणार आहे असंही बोललं जातं. म्हणजे थोडक्यातच तो एक इंद्रदेवाचा अवतार असल्यामुळे लोक त्या देवाला हा प्रश्न विचारतात आणि लोकगीतही म्हणतात. लोकगीतही तिथे खूप प्रसिद्ध आहे आणि त्यातलंच एक लोकगीत मी तुम्हाला म्हणून दाखवते. मी मराठी म्हणते. या पुस्तकामध्ये ती जी लोकगीत आहे तिथले ते लोकगीत हिंदीमधून आहे. मी त्याचं तुम्हाला मराठीमधून अनुवाद करून दाखवते. पानी बिना के जीव संसार, हरि तुम सुनो जो करुण पुकार. हे भगवान, आमची करुण पुकार तू ऐकून घे. हे भगवान, तू आमची करुण पुकार तू ऐकून घे. पाण्याविना कुणाचाही संसार नाही आहे. पाण्याविना कुणाचाही संसार चालू शकत नाही. मग तू आमचं बोलणं ऐकून घे, आमचं म्हणणं ऐकून घे. सागर छिरे सागर पोंढिया, सबही जाग का पालनहार. तू तर स्वर्गामध्ये आहेस, तू स्वर्गामध्ये आराम करत आहेस आणि तुला जर पाण्याची कमी असेल तर तू आमच्याकडून अश्रू घे. सगळे प्राणी त्राही करता आहेत पाण्यासाठी. तमकत कमी होय तो झेलो हमारा ढोला नहीं. नसी दुई दुई धार जल बिना जीवन, तीरन बिन गोधन. झूठी झूठी रया सब नर नार, झाड तंची पंछी आकाश, उडी रया पर पसार. सारे प्राणी, सगळे प्राणी पाण्याविना त्राही करत आहे. आकाश आणि वर्षा हे टकटकी लागून बसले आहे म्हणजेच एकटक पाहत आहेत. हे इंद्रदेवा आमची करुण पुकार तू ऐक. केऊ रूटिया तुम इंद्र राजा, केऊ रूटिया तुम इंद्र राजा. करी मन का सोच विचार, एरावत बठीन बादला लाजाओ. करी जाजो वर्षाओ धुआधार. का रुसला आहेस तू इंद्र राजा, का रुसला आहेस तू. आम्हाला क्षमा कर आणि ऐरावत वर बसून येऊन तू ध्रुवाधार बारिश कर म्हणजे पाऊस पाड आणि सगळ्या प्राण्यांना त्यांची पाण्याची तहान भागव. असं ते खूप करुणाने लोकगीत म्हणतात आणि देवाची पूजा समापन करून आपापल्या घरी जातात. अशी आहे ही काकड देवता म्हणजेच ध्रुव देवता. इंद्रदेवाचा ध्रुव देवता बोलतात त्यांना आणि ते इंद्रदेवाचे अवतार आहेत म्हणून त्यांना हा प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.